कोळी समाजाला जात वैधता प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी जळगावात आंदोलन। आमदार हमशा पाडवी, मंजुळा गावित, सुनील भुसारा यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करत आंदोलन। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। धाराशिवमधील एसटी कर्मचाऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन। कळंबच्या 250 फूट उंच बीएसएनएल टॉवरवर चढून आंदोलन। 7वा वेतन आयोग लागू करण्याची कर्मचाऱ्याची मागणी। परभणीमध्ये शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद सीईओंच्या दालनासमोर आंदोलन। पाथरीतल्या बाभळगाव इथले विद्यार्थी आक्रमक। शाळेत 6 शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी। हम दो हमारे वारा चित्रपटाविरोधात हिंगोलीमध्ये मुस्लिम समाजाकडून आंदोलन। चित्रपटावर बंदी घालण्याची केली मागणी। किल्ले रायगडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा। महामार्गाचं काम अर्धवट स्थितीत असल्यानं पुलाचं काम रखडलं। नागरिकांचा जीव घेणा प्रवास। संत तुकाराम महाराजांची पालखी चिंचोली निगडी मार्गे आकुर्डीत। तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीतल्या विठ्ठल मंदिरात पहिला मुक्काम। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा। देहू नगरीमध्ये लाखो वारकऱ्यांनी घेतलं पालखीचं दर्शन। संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला खासदार सुनेत्रा पवारांनी लावली हजेरी। बुगडी खेळण्याचाही लुटला आनंद। राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडून दरडप्रवण गावांमध्ये भेटी। महाड आणि पोलादपूर या 2 दरडग्रस्त गावांमध्ये एनडीआरएफ पथकानं अतिवृष्टी काळात सतर्क राहण्याबाबत केली जनजागृती। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिममध्ये रात्रीपासूनच अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस। पावसामुळे खरीप हंगामातल्या पिकांना जीवनदान। रायगडमध्ये पुढचे 4 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट। हवामान विभागाचा रायगडला सतर्कतेचा इशारा। महाडमध्ये एनडीआरएफचे जवान अलर्ट मोडवर। मोठ्या प्रतीक्षेनंतर जळगावच्या अमळनेर तालुक्यात पाऊस। जवखेडासह काही गावात अतिवृष्टीमुळे परिसरातल्या शेतीचं मोठं नुकसान। बुलढाणा शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पालघरमध्ये कालपासूनच पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे सखल भागांमध्ये साचलं पाणी, तर वाडा पोलीस ठाणं आणि तहसील कार्यालयाच्या आवारातली झाडं उन्मळून पडली। अकोल्यात 100 आणि 50 रुपयांच्या खोट्या नोटा चलनात। मूर्तिजापूरमधला धक्कादायक प्रकार उघडकीला। नोटांची खात्री करूनच व्यवहार करण्याचं आवाहन। साताऱ्यातल्या भोंदूबाबाचं पितळ उघडं। गुप्त धनाचा आमिष दाखवत तब्बल 36 लाख रुपये लुबाडल्याचं समोर। सातारा पोलिसांनी भोंदूबाबाला पोलादपूरमधनं केली अटक। चंद्रपूर नागपूर महामार्गावर अपघात। रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या धडकेत सुरेंद्र चौहान या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जात असणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीचा अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी उलटल्याची घटना। गाडीतील 15 जण गंभीर जखमी, उपचार सुरू। भंडाऱ्यात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या 7 टिप्परवर कारवाई। 1,28 लाखांचा मुद्देमाल जप्त। मोहाड इथल्या निलज बुजरुक इथली कारवाई। नाशिकच्या येवल्यात घरफोडी करणारी टोळी गजाआड। येवला तालुका पोलिसांनी केली कारवाई। अहमदनगरमध्ये दरोडेखोरांना पोलिसांनी केली अटक। बेलापूर मार्गावर दरोडा टाकण्याआधी सापळा रचत गुन्हे शाखेची कारवाई। दरोडा टाकण्यासाठी लागणारी शस्त्रही केली जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।